जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कारभाराबाबत सुरू असलेली 88 अंतर्गत चौकशी तात्काळ पूर्ण करून जुन्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा, तसेच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याच्या मागणीसाठी जिल्हा बँकेवर 25 जून रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. आमदार पडळकर म्हणाले, जिल्हा बँकेतील नोकर भरती, सहकारी संस्था, कारखाने आणि सूतगिरण्या यांना दिलेली कर्जे, सहकारी संस्थांची कर्जमाफी, फर्निचर, एटीएम मशीन, नोटा मोजण्याचं मशीन खरेदी यांसह विविध विषयांमध्ये जिल्हा बँकेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा पुनरुच्चार केला. बँकेने सूतगिरण्या, कंपन्या, कारखाना तसेच जिल्हाबाहेरच्या कारखान्यांना आणि संस्थांना बेकायदेशीर कर्जे दिली, त्यांनी ती बुडवली. अधिकारी कर्ज पुरवणाऱ्या संस्थांकडे न जाता थेट शेतकऱ्यांच्या दारात आहेत. माजी मंत्री खोत म्हणाले, जिल्हा बँकेत चोर चोर मावस भाऊ सगळे वाटून खाऊ अशी परिस्थिती आहे. सगळ्याच पक्षाचे एकत्र येतात आणि वाटून खातात. आपण मंत्री असताना सुद्धा जिल्हा बँकेबाबत माहिती मागवली होती, त्यावेळेस मंत्री असूनही मला संबंधित माहिती देत नसल्याचं सचिवांनी सांगितलं. पडळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटलंय की जिल्हा बँकेत गैरव्यवहाराची प्रकरणे घडत आहेत. दुष्काळ निधी, विम्याच्या निधीवर बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी डल्ला मारलाय. या प्रकरणाची चौकशी करून अपहारास अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सांगोला तालुक्यातील बंडगरवाडी येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला मजुरांच्या अंगावर 20 चाकी ट्रक गेल्याने 5 महिला मजूर जागीच ठार झाल्या, तर 2 महिला मजूर जखमी झाल्यात. ही घटना आज दुपारी घडली. या सर्व महिला कटफळ येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे कटफळ गावात शोककळा पसरली आहे. पंढरपूर कराड रस्त्यावर चिकमहूर गावाजवळ बंडगरवाडी थांब्यावर कटफळ गावातील शेतकाम करणाऱ्या महिला चिकमधूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील काम संपवून कटफळ येथील घराकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत थांबल्या होत्या. यावेळी अचानक पंढरपूरहून 20 चाकी मालवाहतूक ट्रक वळणावर वळत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने शेतमजूर महिलांच्या दिशेने भरधाव केला. त्यात 5 महिला मजूर ठार झाल्या, तर 2 जखमी झालेत. या घटनेमुळे कटफळ गावावर शोककळा पसरली आहे. इंदुबाई बाबा इरकर, भीमाबाई लक्ष्मण जाधव, कमल यल्लापा बंडगर, सुलोचना रामा भोसले, अश्विनी शंकर सोनार या जागीच ठार झाल्या, तर मनीषा आदिनाथ पंडित, मीनाबाई दत्तात्रय बंडगर या दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली असून जखमींवर तात्काळ योग्य उपचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील शेतात मोलमजुरी करणाऱ्या मजुराच्या 2.5 वर्षाच्या बालकाचा विटा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालाय. सर्पदंश झालेला असताना ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच उपस्थित नसल्याने या बालकाला आपलं प्राण गमवावे लागलेत. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून समर्थ रावसाहेब कोलेनाड असं या 2.5 वर्षीय दुर्दैवी बालकाचं नाव आहे. साळशिंगे येथे सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास समर्थ या बालकाला विषारी सर्पाने सर्पदंश केला होता. त्याला तातडीने नातेवाईकांनी उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आणले, परंतु विटा ग्रामीण रुग्णालयात या बालकाला घेऊन नातेवाईक आल्यानंतर येथे डॉक्टरच उपस्थित नव्हते. तिथे उपस्थित असणाऱ्या नर्सने संबंधित बालकावर प्राथमिक उपचार न करताच त्याला सांगलीला पाठवलं. संबंधित कुटुंब हे गरीब असताना देखील खाजगी अँब्युलन्सने त्याला पाठवण्यात आलं. ही अँब्युलन्स ही तासगाव जवळच बंद पडल्याने या बालकाचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर सर्वत्र विटा ग्रामीण रुग्णालय तसेच तिथे असणाऱ्या डॉक्टरांविरोधात संताप व्यक्त केला जातोय. राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढत नव्हता, तर खासदारकीसाठी लढत होता. कारण त्यांनी जयंत पाटील आणि बंटी पाटील यांना कागदावर लिहून दिलं होतं, मी तुमचाच गुलाम राहणार आहे, आणि शेतकऱ्यांना सांगत होता की मी तुमच्यासाठी लढतोय. अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केली आहे. ते शिराळामध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि ती निवडणूक विजयी करून दाखवली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठे बुरुज ढासळले, आपण वादळात दिवा लावला. मतमोजणी दिवशी सकाळी अशी परिस्थिती होती, दुपारपर्यंत विरोधक गुलाल लावून फिरत होते. आम्हालाच काही कळेना, अजून काही फेऱ्या बाकी होत्या, मशाल पेटली म्हणून विरोधक सांगत होते, आणि सायंकाळी 5 वाजता पाऊस पडला आणि मशाल विझून गेली. हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिले. जे गुलालात रंगले ते ज्योतिबाला जाऊन आले म्हणून बाहेर सांगत होते, असे धैर्यशील माने यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा मतदारसंघाचा आभार दौऱ्यावेळी मत व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळीच्या सदन कुटुंबातील 32 वर्षीय तरुण नितीश कुमार पाटील असं त्याचं नाव. आई वडील शेती करतात, तर मोठा भाऊ नोकरी करतो. नितीश वयाच्या 12व्या वर्षापासूनच फिटच्या आजाराने त्रस्त होता. घरातल्यांनी अगदी तळहातावरच्या फोडाप्रमाणे त्याला सांभाळलं होतं. मात्र आठवड्यापूर्वी काळाने त्याच्यावर घाला घातला. कुटुंबियांनी शक्य तेवढे प्रयत्न केले, अखेर त्याने साथ दिली नाही.
त्याच्या मेंदूचं कार्य थांबलं आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या अवयवातून आठवणी तेवत ठेवण्यासाठी कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या निर्णयाने हृदय, यकृत, 2 किडनी, 2 डोळे, त्वचा दान देत 8 ते 9 जणांना जीवदान मिळाले. नितीश आज नसला तरी त्याच्या हृदयाची धडधड आजही सुरू आहे. या कार्यात पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर करत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. कुटुंबियांनी पाणावलेल्या डोळ्यांनी हात जोडत निरोप दिला. मात्र मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे समर्थ रामदासांचं बोधवाचन यावेळी अनेकांच्या तोंडावर दिसून आले. नितीन पाटील यांच्या काकू ललिता सातगोंडा पाटील यांनीही अवयवदान केलं होतं. त्यावेळी सांगलीकरांनी पहिल्यांदा ग्रीन कॉरिडॉरचा थरार अनुभवला होता. या आठवड्यात दुसऱ्यांदा हे ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले. अवयवदानासाठी प्रबोधन होत असल्याने अनेक जण आता पुढाकार घेतात. ही समाधानाची बाब या निमित्ताने समोर येते. छातीवर दगड ठेवून त्या अवयवदानाचा निर्णय नितीनच्या आईने घेतलाय. त्याला वडील आणि मुलानेही साथ दिली. या निर्णयातून तो आपल्या कायमस्वरूपी राहणार आहे अशी भावना हुंदके देत त्यांनी व्यक्त केली आहे. हात जोडून मुलाला निरोप देताना त्या माऊलीचं डोळं पाणावलं आणि ती हुंदके देऊ लागली. हा भावनिक क्षण रुग्णालयातील सारेच बघत होते आणि ते स्तब्ध झाले होते. मात्र त्या मातेच्या पुढाकाराला साऱ्यांनीच सलाम केलाय. मिरजेतील नदीवेस परिसरात आप्पासाहेब बापू म्हैसाळे आणि त्यांच्या पत्नी सखुबाई आप्पासाहेब म्हैसाळे हे वृद्ध दाम्पत्य अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. आप्पासाहेब यांचा एकुलता एक मुलगा संतोष यास काही महिन्यांपूर्वीच कॅन्सर झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे हा खर्च देखील त्यांना पेलवणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे या आजारास आणि आर्थिक विवंचनेस कंटाळून संतोष याने 10 दिवसांपूर्वी जीवन संपवलं. त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अगदी लहान वयातच आई वडिलांचं छत्र हरपलेल्या मिरजेतील कार्तिकी संतोष म्हैसाळे आणि राज संतोष म्हैसाळे या दोन्ही बालकांचं पालकत्व स्वीकारून त्यांच्या पुढील सर्व शिक्षणाची तसेच म्हैसाळे कुटुंबियांच्या चरितार्थाची सोय करण्याची जबाबदारी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे सुपुत्र व भाजपाचे युवा नेते सुशांत खाडे यांनी एका कुटुंबाला फार मोठा आधार दिलाय. सुशांत खाडे यांच्या या आदर्शवत कामाचं सर्व स्तरातून कौतुक होते. 4 ते 5 वर्षांपूर्वी संतोष याच्या पत्नीस देखील कॅन्सर झाला होता आणि तिच्या उपचारांसाठी म्हैसाळे कुटुंबियांनी घरदार आणि होतं नव्हतं ते सर्व विकून जवळपास 20 लाख रुपये खर्च केले होते. मात्र उपचार सुरू असतानाच संतोष याच्या पत्नीचाही मृत्यू झाला. सुशांत खाडे यांना माहिती मिळताच त्यांनी म्हैसाळे यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना धीर दिला. स्टेशन चौकातील SFC मॉल शेजारी असलेले चिकन 65चे खोके हटवावे या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत. महापालिकेने येथील गाडा जप्त केला पण खोके कायम आहे. त्यामुळे वटपौर्णिमेपूर्वी हे खोके न काढल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिलाय. स्टेशन चौकातील SFC मेगा मॉल जवळ एका वडाचं झाड आहे. वटपौर्णिमेला या ठिकाणी महिला पूजा करतात. तरी देखील एका व्यावसायिकाने या ठिकाणी चिकन 65चं खोकं टाकून गाडा लावला होता. हे बेकायदेशीर खोकं हटवावं अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मंगळवारी महापालिकेच्या पथकाने या आंदोलनापूर्वी गाडा हटवला मात्र खोकं हटवलं नाही. त्यामुळे हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, नळभाग खनभाग परिसरातील हिंदू महिला गेली अनेक वर्ष ज्या वडाच्या झाडाची पूजा करतात त्या झाडाचा कठडा फोडून त्याच्यावरती बेकायदेशीर खोके बसवण्यात आले. येथील खोकेधारकांचं पुनर्वसन महापालिकेच्या गणेश मार्केट येथे केलेलं असताना हे बेकायदेशीर खोके बसवण्यात आले. त्यावर वटपौर्णिमेपूर्वी कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी महापालिकेने कारवाई करण्यास टाळाटाळ केली असल्याची टीका केली आहे. संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं. या पार्श्वभूमीवर सांगलीत NDRFची तुकडी दाखल झाली आहे. आज महापालिकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह येथे NDRF यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापन, पूर परिस्थिती नियंत्रण, प्रशासनाची भूमिका याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी राजा दयानिधी तसेच आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. NDRF प्रशिक्षणास आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. NDRF पथकाचे स्वागत जिल्हाधिकारी राजा दयानिधी, आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलं. यावेळी NDRF पथकाचे महेंद्र सिंग पुनिया यांनी आपत्ती उपाययोजना याबाबत प्राथमिक माहिती देऊन आपत्ती निराकरण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतात याबाबत प्राथमिक माहिती दिली आहे. पहिल्या सत्रामध्ये आपत्तीच्या व्याप्तीबाबत माहिती देऊन निराकरण करण्यासाठी करावे उपाय आहेत याबाबत माहिती दिली.
दुसऱ्या सत्रात आपत्ती व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय मदत अत्यंत महत्त्वाची असते त्याबाबत माहिती देण्यात आली। यामध्ये CPR बाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन CPR बाबत अधिक माहिती घेतली। सांगलीतील राज्य GSTचे उत्पन्न कोल्हापूर विभागात सर्वाधिक आहे, तसेच सांगली विभागाचे GSTचे उत्पन्न सतत वाढत आहे। त्यामुळे राज्य GSTच्या सांगली कार्यालयातील काही विभागांचे आणि कामकाजाचे कोल्हापूर येथे होणारे स्थानांतर आणि स्थलांतरही तातडीने थांबवावे अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे। गाडगीळ यांनी सविस्तर चर्चा केली। अजितदादांनी यासंदर्भात पूर्णपणे सकारात्मक निर्णय घेतले जातील असं ठोस आश्वासन या चर्चेच्या वेळी दिले। आमदार गाडगीळ यांनी सांगितले की सांगली राज्य GST विभागाची पुनर्रचना करण्याची गरज आहे, तसेच सांगलीतील राज्य GST कार्यालयातील रद्द केलेली सर्व पदे पुनर्स्थापित तातडीने करण्यात यावीत। दिलेल्या निवेदनात म्हटलंय की सांगली GST विभागात प्रशासनासाठी एक सह आयुक्त आणि अपिलासाठी एक उपायुक्त यांची तातडीने नेमणूक करणं आवश्यक आहे। तसेच सांगली GST कार्यालयातील 2 उपायुक्त, 3 सहाय्यक आयुक्त, 4 राज्यकर अधिकारी, 32 कर निरीक्षक आणि संबंधित सहाय्यक कर्मचारी यांची पदे शासन निर्देशानुसार रद्द करण्यात आली आहेत। ती पदे पुनर्स्थापित करण्यात यावी। तसेच सांगली GST विभागीय लेखा परीक्षण हे कोल्हापूर राज्य GST कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले। हे सर्व प्रस्तावित बदल सांगली जिल्ह्यातील करदात्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहेत, त्यामुळे रद्द केलेली पदे तातडीने परत पुन्हा प्रस्थापित करावीत। अजितदादा पवार यांनी या विषयाची सविस्तर माहिती घेतली, तसेच त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। या संदर्भातील सर्व सकारात्मक निर्णय तातडीने घेतले जातील असं आश्वासन दिलं। गॅस पाईपलाईनचं काम करत असताना शहरातील लिंगायत बोर्डिंगजवळ मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने मंगळवारी शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता। अखेर गळती काढण्याचं काम पूर्ण झाल्याने शामरावनगर, खंडभाग, गावभाग, गणपतीपेठ, कापडपेठ आदी परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत झालाय। महापालिका क्षेत्रात गेल्या 3 वर्षांपासून गॅस पाईपलाईनसाठी खुदाई सुरू आहे, त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या वाहिन्यांचं प्रचंड नुकसान होतंय। सोमवारी लिंगायत बोर्डिंगजवळ पाणी पुरवठ्याची मुख्य वाहिनी कंपनीच्या लोकांनी फोडली। लाखो लिटर पाणी वाया गेलं होतं, तर शामरावनगर, खंडभाग, गावभाग, गणपतीपेठ, कापडपेठ आदी परिसरातील पाणी पुरवठा खंडित झाला होता। महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंदन कुर्णे, पाणी पुरवठा अधिकारी सुनील पाटील यांनी तातडीने गळती काढण्याचं काम हाती घेतलं होतं। मंगळवारी दुपारी हे काम पूर्ण झाले। त्यानंतर पाणी पुरवठा पाईपलाईनची चाचणी करण्यात आली, ती यशस्वी झाली। त्यामुळे दुपारनंतर शामरावनगर, खंडभाग, गावभाग, गणपतीपेठ, कापडपेठ आदी परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत झाला।